तर आता आम्ही थांबलोय चहा प्यायला आणि आता आकाश आपल्याला चहा घेतोय। क्या राज पता है आपको इस जिला का? नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या व्लॉगमध्ये। तर हा व्लॉग खूप दिवसांनी काढलाय आपण आणि हा व्लॉग होणार आहे आपला, आम्ही चाललोय आपल्या आईच्या दर्शनाला एकविरेला। तर आता आम्ही लोक चाललोय गाडीवर, इट मीन्स टू व्हीलरवर। एक आमच्या कामातले 2 फ्रेंड आहेत आणि एक आपला नयन आहे। तर तुम्ही बघू शकता, खूप आवडेल हा व्लॉग तुम्हाला। मैंने गाडी बिडी धुतली मस्त, लय फॉर्मल ड्रेसिंग मारून। हे आमचे 2 रायडर पण आले आता, आकाश अग्निहोत्री आणि भुवन म्हात्रे। मस्त चिकना दिसतं भुवनदा। अच्छा ठीक आहे। आम्ही निघालोय फुल पॅक बिग होऊन। हे 5चे रायडर नाही आपला हेल्मेट घालून एकदम पेट्रोल साठी वेट करताना आकाश आणि भुवन दादा तो डिक्की माहिती रे याला। ही स्कूटी फुल केली आता फायनली। जरा चेहरा दाखव ना तुझा। चेहरा नंतर अच्छा चेहरा नंतर येईल नाश्ता। तर आपल्याला नयन दादा आता इडली नाश्ता करवणार आहेत। दादा तसे खूप गुणी माणूस आहेत, आम्हाला ट्रीट दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद दादांचे। एकदम आज खूप खुश आहे नयन दादा। हा नयन खावणार आहे आम्हाला इडली आज। फेस रील आकाशचा फेस रील। आकाश दाखव, शो युअर फेस। 1 2 बाबा लय चिकना हिरो। वाव ब्यूटीफुल। तर आता आम्ही थांबलोय चहा प्यायला आणि आता आकाश आपल्याला चहा घेतोय। आकाश दादा अरे आता चहा पितो जरा, गिरतात जरा। तर यांची पण यूट्यूबला आयडी तुम्ही यांना सबस्क्राईब करा आणि त्यांचे फॅन्स मला सबस्क्राईब करा प्लीज। आय रिली नीड हार्ड, सगळ्यांनी करा। भुवन शेटला दाखवून आपले भुवन शेट नाही रे बाबा, गरीब माणूस आहे। चहा जो चहा पाहिजे तो शेट, त्याचा मी 3 दिवस स्टेटस ठेवू शकतो। असं नको याला दे ना मला। भुवनदाने कुकीज घेतले, अजून आपला बनपाव बाकी आहे। नाही जराचा हेल्मेट आता आलोय। कुठे आलोय आपण? आम्ही आलोय हेल्मेट वगैरे काढलाय, कारण त्याला अतिशय जमत नाही। हा जमत नाही, आम्ही आता कधीच तरी जातो, पण आता रोज जायचंय। मला पहिल्यांदा हा आजच्या डायरेक्ट काल बघा गाडी केस सगळे कापून आणि आमचे 2 जण अजून बाकी आहेत। 2 पुढे, तर ते पुढचे तर पुढेच आहेत, पण 5चे आहेत आमच्या सोबत। का नुसतं हॉर्न वाजत आहे आकाश आणि भुवन दादा। आकाशचा फेस रिव्हील झाला तरी पण त्याला काय हेल्मेट या भुवन दादा ज्युपिटर मोऱ्या वगैरे आला आता, भेटला एकदम घातक नाही, डेंजरस मोऱ्या तो। तर आता आम्ही गाडी स्वाईप करू, जरा बसायला आमचे दुखायला लागले पाय वगैरे। आकाश बोल ना तू, सांभाळून घे नयनला। तुला सांभाळलं फक्त, टेन्शन गाठ चालू होतं। ड्रायव्हर हेवी आमचा भुवनदा। चला भुवनदाच्या सोबतीच बसू आता प्रेमाने। मोऱ्या आलू जरा नीट आहे आमचे सगळे रायडर। हो भुवनदा के साथ डुकर बसून माझी पार वाट लागलेली एका जागेची। तर आता आम्ही आलो चालू झाला आता। रस्ता काय सुंदर उत्कृष्ट रस्ता दिसतोय, बघू शकता एकदम वाकडा तिकडा रस्ता आहे घाटावरचा। नुसता नागिन छान एकदम
जो रायडर गेला बघू शकता मी, अशा प्रकारचे रायडर येतात घाटावर. यांच्यापासून सतर्क राहा, सावधान राहा. बघा कुठे हा तर आपल्याला कुठे थांबायचं आहे. फोटोशूट वगैरे चालू आहे लोकांचा. मित्रांनो आमचे काही मित्र भेटले आहेत आम्हाला. माकड 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 दाखवतो काय, माकड दाखवतो रे असं. आकाश आकाशचा फ्रेंड. व्ह्यू बघू शकतो तुम्ही कसा भारी वाटतो एकदम इथे, सुंदर उत्कृष्ट. सगळे लोक फोटो काढायला थांबले. आकाश मित्रांनो नयनच्या पाठीमागे कशी ट्रेन चालू आहे आपली, दिसते का तुम्हाला ट्रेन? बघा ट्रेन, फोटो नाही रे, ट्रेन चालू आहे पाठी. यांचे ते मस्त फोटोशूट चालू आहे ना, आम्ही पेंटिंगला थांबलोय. माझं झालं बी नाही. तर मित्रांनो फायनली पोहोचलो आम्ही. आता इकडून सरळ जाऊन दर्शन वगैरे घेऊ. मस्त दर्शन आज व्हायला पाहिजे नीट, कारण आज सोमवार आहे, गर्दी कमी असेल. ते लोक अजून पार्टीच आहेत, आम्हाला वाटलं ते पुढे वाट लागली. मित्रांनो तर आता पोचलो आहे आम्ही मंदिराजवळ. आता दर्शन वगैरे घेऊ, जाऊ. हो टिकून ठेव हेल्मेट, हेल्मेट टिकून ठेव. खालच्या मंदिरात आमचं दर्शन वगैरे झालंय. आकाश टिकली बघा इथं छान दिसणारी. नयन दादाची पण 2 बोटं उठली आहेत. आटक नाही बघत एकदम त्याला फोटो काढायचे ते बोल दादाला. मोर्या नुसता लाजतोय मोर्या. चला माणसाने तर हरवले जाईल तिथे सारखाच एकदम व्हिडिओ शूट करायला फिरायला लागला. आता सॉक्स वगैरे घालून तो आमचा व्हिडिओग्राफर प्रोफेशनल. आधी आम्ही अगोदर नाश्ता करून घेतोय सगळे इथे वगैरे. आकाश टेस्ट ते चांगले आहे, खूप छान. बघू खातो अजून पूर्ण. पाव किती गोल मटोल मस्त. बनपाव गोल बनपाव. तर इथपर्यंत अजून पूर्ण अर्धा पण नाही आलो. तर नयनचा व्हिडिओ चालू झाला. नयनचे मित्र आले, नयनचे फ्रेंड्स आलेत. फ्रेंड्स ना उडू आता मला. हो पलाची सुद्धा नाही. बाल बाल बचके. अरे देवा थकतच नाही. आता जस्ट वडापाव खाले लगेच आकाश दादानी काकड्या वगैरे घेतल्या. काकडी शेंगा 1000 रुपयाला घ्या. नको मला काकडी. 1000 रुपये फार दमलो बाबा चढून. लयच हाल बेघाल, चढायची सवय नाही. दादा दमलो नाही गे मा ना. चाल नाश्ता करायला नको. नाश्ता चल इथं बोंदा गप्पाला. नंतर आता आम्ही चढलोय फायनली. आता जाऊन दर्शन घेऊ. देवीचं दर्शन फक्त चांगलं झालं पाहिजे आपल्याला. खूप गर्दी आहे. जाऊया दर्शनाला. फोटोशूट वगैरे झाला यांचा काढून. एकभर फोटो काढले आकाश दादानी आपल्या. हा जरा जास्त फोटो काढले. आता बघूया 1-2 त्याच्यातनं चांगले असतील, मोनिशने काढलेले असतील तेच चांगला करतो फोटो. हा माझ्याकडे कोण नाही. मोहन दादानी पण खूप फोटो काढले अक्षरशः. मोनिश फोटोग्राफर. हा मग आता मी एक स्टुडिओ खोलतो. आमचं दर्शन वगैरे झालं. कसं वाटलं तुला दर्शन घेऊन? कारण कमी होती गर्दी म्हणून मनाची शांती झाली. जरा व्हिडिओ मस्त आले. जरा बघा ते छान. आम्ही टाकू व्हिडिओ बघा तुम्ही. बेस्ट झाले. आम्ही निघतो आता.
फोटोशूट चालू आहे इकडे जोरदार. इकडे बघा आता आम्ही जेवून घेऊ आणि नंतर मग जाऊ मठावर. आता आम्ही बघतो थोडासा काहीतरी विकत खरेदी करायची आहे. नयन दादा गेला पहिलाच. तर आता खाली येऊन आमची पाय बी कापायला लागले, जरा गपणायला लागलो. चालणं काही जमत नाही. वांदा झाला वांदा पडा बिडाचं गाणं. तर एक कपल गेला आता. एका मुलाने त्याच्या होणाऱ्या बहुतेक बायकोला झाले ती वाटत तर तिला उचलून घेतलेली. तसं आता आकाश दादा पण नवस बोलणार आहे आपला. मरण मी आकाश तू घे. लगीन होईल पण नको नवस मागण बरा. जेजुरीला पण परत जाऊ आपण. आता उलटा करता उलटा ती म्हणा उठून त्या होऊ शकतं. आज एवढं चाल ना ती काढले त्यातली दूर निघाली. पॉवरफुल दूर. तो बुट मी बोलत असेल कोणच्या पायावर आलो. बाकी आज तुला कसं दर्शन घेऊन कसं वाटलं? एकदम मनाला शांती लाभली असेल. मस्त झाला, एक नंबर झाला. नेक्स्ट टाइम पण सोमवारी जाऊ. माफ करा जरा जास्तीच चालला. मोर्याला तो मामा बोलतो काकडीवाला बोलतो देवीला का देवीकडे आशीर्वाद माग बोलतो का पुढच्या वर्षी बोलतो लगीन होऊ दे. तो दादा अजून 10वी पास व्हायचं वांद त्याचं. 10वी पास झाले का? किती टक्के? नयन बोलतो शाळा सोडले. नयन बोलतो शाळा सोडले. नयननी सोडले असं. नयन 15वी पर्यंत गेले. असा होऊ शकत. ग्रॅज्युएटेड नयन दादा. दाखवतो. किती टक्के सांग जातो तू किती असल्या घेऊन गॅरंटी नाही. जाऊ दे बा. ओक्षील दमलाय नयन दादा आणि आकाश. मोर्या अग्निहोत्री. तर आम्ही आता इथे लंच साठी आलो आणि इथे एक बॅनर दिसला आपल्याला. गोरपान खाना खाशील नवरात्र. यहाँ मीठा पान मिलेगा, पान खाने के फायदे. गोरपानच का सगळे जेवण झालं. बिचारा आकाशी थाली अजून आली नाही. पनीर गावाला घालून आमच्या बरोबर जेवला असता इतकं सुखात पोट भरला असता. आता तुझा टेस्ट कशी सांग, खरा सांग, तुला शपथ आहे. एकदम अशी पारंपरिक घरगुती चव आहे. घरगुती म्हणजे कानाला प्रमोट करायचं आपण ना माहिती आहे. सांग लवकर. पहिले सोप्यावर धुल होती का नव्हती सांग. तुझं स्वतःच कसलं बुराई नाही करायची. पण आम्ही आकाशला बुराई का नाही करायची. आम्ही आकाशला तेव्हा तो फेम झाला. जोड्यान बोल नको तेवढ्या जोरात नको रे. त्यांना आवाज गेला पाहिजे. नेक्स्ट टाइमला VIP देतील ते आपल्याला फ्री. कोणीच येऊ नका. आवडीने एकदम प्लेट मागवली थाली. तो आता चुपचाप हात धुवायला गेला. आकाश खूपच त्याला आवडली झाली. हे 2 शब्द सांगे जरा. आम्हाला आणतो लगे. मी लगे वाचलो लगे. दादा रिव्ह्यू सगळं रिव्ह्यू सांग कशी वाटली तुम्हाला? फक्त अख्ख्या थालीमधली एक डाल चांगली लागली त्याला. दाल पापड आणि पाणी. वाचलो भुवंदाला सांगलो की खाला की तुमचा पनीर टिक्का. तो तरी तो तरी बरा लागला. आमचा कर्माचे भोग. कर्माचे भोग. तर आता आपण आलोय लोणावळ्याला. आणि तुम्ही सगळ्यांनी ती हॉरर गोष्ट ऐकली असेल ती कोण ना कोण ऐकतोय. आयशा विलाची. तर या विलाची कहाणी तुम्हाला गुगलवर भेटेल, कुठेही भेटेल. त्याला राजा काळामध्ये क्या राज पता है आपको इस विला का? ये वो गोल्डन रॉल्स रॉयल.
या विलाची स्टोरी मी तुम्हाला घरी गेल्यावर सांगेन. आता आम्हाला लेट होतोय. चला. तर मित्रांनो, आपण जो तो विला बघितला आता, आयशा विला, तो एका खूप म्हणजे खानदानी एकदम अमीर फॅमिलीने विकत घेतलेला होता एकेकाळी. तर त्या विलामध्ये ते राहायला आल्यावर अचानक त्यांचे कोणी दुश्मन असतील, त्यांनी वाटतं काही केलं तर त्याला आग लागली, असं म्हणजे जेवढं मी युट्यूबवर बघितलं त्याची माहिती. बाकी तुम्हाला अजून एक्स्ट्रा माहिती असेल की कसा झाला, कोण त्यांचा दुश्मन होता, तर ते तुम्हाला भेटेल दुसऱ्या यूट्यूब चॅनलवरती. सध्या माझ्या चॅनलवर एवढंच भेटेल. यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, इनफ आहे माझ्यासाठी, आणि शेअर करा. दादा, हा, त्या आयशा विलाची जास्ती माहिती पाहिजे असेल तुम्ही नयनला कॉन्टॅक्ट करा. त्याचा नंबर मी देऊ शकतो. त्याला सर्व ठिकाणाच्या हॉरर कहाण्या माहिती आहेत. काढून गेलो मुंबईसाठी डाव्या बाजूने. चला. तर आमचा प्लॅन कॅन्सल झालाय मठावर जाण्याचा, कारण तिथे पाणी वगैरे सगळं आटलंय बोलताय. म्हणजे व्हिडिओमध्ये सगळे लोक फेकतात की 12 महिने नदी वगैरे. तर आता पाणी वगैरे नाही, प्लस ते लोक फोटो व्हिडिओ पण नाही काढून देत. तर तिकडे जाऊन काही आपलं हे नाही, फक्त दर्शन घेऊन आलो असतो, बाकी त्यात काय नाही. मला काही पोरं पण बोलत आहेत ट्रॅफिक वगैरे, म्हणून आता आम्ही निघतो. आता कधी गेलो तर परत नक्की दाखवेन, पण ती लोक तसे दाखवून देणार. तसंच राहण्यासाठी मला सपोर्ट